कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अहिल्या, बस जरा रिलॅक्स हो। श्रीकांत, कशी रिलॅक्स हो? म्हणजे बघ ना, आदित्यच्या आयुष्यात आतापर्यंत सगळं चांगलंच घडलंय। अर्थात आपण जसं वातावरण निर्माण केलं, आपण त्याला सगळ्या संकटांपासून त्रासांपासून दूर ठेवलं, जपलं, पण तरीही आदित्यच्या बाबतीतली माझी काळजी काही कमी होत नाही। ती का कमी व्हावी ना? आणि मला सांग, आईसाठी मूल कधी मोठं होतं का? आणि मला असं वाटतंय की आदित्यची काळजी करणं जरा कमी कर आता तू। अगं, तो स्वतःची काळजी स्वतः घेऊ शकतो, तेवढा मोठा झालाय तो। आणि आदित्यच्या आयुष्यात अनुष्का सारखी मुलगी आल्यावर आपली जागा थोडी कमीच होणार आहे आता। असं काहीही होणार नाही, अरे, आणि मी होऊ सुद्धा देणार नाही। पण आत्ताची माझी काळजी जरा वेगळी आहे। तर आदित्य आणि अनुष्का बाहेर गेलेत, याच्यात काळजी करण्यासारखं काय आहे? त्यांचं नीट बोलणं होईल ना रे? न होण्यासाठी काही कारण आहे का? तसं नाही, पण मी अनुष्काची परीक्षा घेतली आणि त्याचा राग मनात ठेवून फक्त ह्या कारणासाठी तिने जर नकार दिला तर? नाही, नाही होणार तसं मला वाटतं। म्हणजे जितकी मी माणसं ओळखतो तितकी अनुष्का समजूतदार मुलगी आहे। कुठलाही निर्णय घेण्याआधी सारासार विचार करेल ती। तुला खात्री आहे? पुन्हा काळजी? अहिल्या, नको काळजी करूस एवढी। अगं, आयुष्यात आपण एवढं काय काय बघितलंय। तरी पण मला जरा धीर हवाय। मग धीरच देतोय ना मी। कुठे चाललोय तुझ्यापासून लांब? श्रीकांत, त्यांचा निर्णय आपल्या मनासारखा नाही झाला तर? तर काय, आपण आता लहान नाही राहिलो। आदित्य आणि अनुष्का जो काही निर्णय घेतील तो आपल्याला मान्यच करावा लागणार आहे। वाव, आदित्य, अरे किती सुंदर डेकोरेशन केलंय हे। आय एम सो शुअर हे पारूने केलं असावं। इतकं जीव ओतून इतकी सुंदर सजावट तिच्याशिवाय दुसरं कोणीच नाही करू शकत। तिला ना नेमकं कळतं की मला काय आवडतं ते। प्लीज हॅव अ सीट। थँक यू। आदित्य, मला तुझ्या आणि पारूच्या मैत्रीचा अभिमान वाटतो। यू नो व्हॉट अनुष्का, पारू आहेस तशी। तिनेच तर खरं तर आमच्या या घराला सावरलंय। सगळ्यांना इतका जीव लावते ना ती, सगळ्यांच्या वेळेला धावून जाते। प्रीतमवर तर ती लहान भावासारखं प्रेम करते। आईला तर तिने देवी आईच मानलाय। तू पारूच्या प्रेमात आहेस का? एक्सक्यूज मी? अरे म्हणजे मला म्हणायचं होतं की तू पारू बद्दल बोलताना तिच्या प्रेमात आहेस असं वाटतं, पण ऑफकोर्स आय नो असं काही नाहीये। सावित्री आत्या, ते घेऊन जा। आदित्य, इफ यू डोंट माइंड, आपण पारूला इथे बोलवून घेऊया का? आपण तिघ जण छान गप्पा मारूयात। लाईक, आय डोंट माइंड। सॉरी, आय एम सॉरी, आय एम रिअली सॉरी। सावित्री आत्या, तू पारू कुठे आहे? थँक्यू। थँक यू।
अनुष्का, पारूची आहे ना खरंच खूप सवय झाली. मलाच नाही, आम्हा सगळ्यांना. आय एम शुअर तुझी एकदा तिच्याशी मैत्री झाली ना की माझ्यापेक्षा जास्त तू तिच्याशी बोलशील. शक्य नाही. आय मीन, मला म्हणायचं होतं की मला तू जास्त महत्वाचं आहेस. कोणाला किती महत्व द्यायचं आणि कोणाला मनात किती जागा द्यायची हे मला कळतं. आणि तुझी जागा कोणीच घेऊ शकत नाही माझ्या आयुष्यात. सो cheers to that. येस येस, चेस. Would you like to dance with me? Yeah. Music, please. तुझ्या सोबतीचे ऋतू जीव घेणे मिळे ओंजळीला जसे चांदणे. जरी थांबवावे तरी होत जाते, जरी थांबवावे तरी होत जाते. मनाचे मनाशी किती बोलणे जसे चांदणे. तुझ्या सोबतीचे ऋतू जीव घेणे मिळे ओंजळीला जसे चांदणे. केक. हो, थँक्यू. प्लीज ठेवा नाही ते. आदित्य, केक कट करायचा. अनुष्का, मी आजपर्यंत माझ्या घरच्यांशिवाय माझ्या बर्थडेचा केक कधी कापला नाहीये. आणि आता आदित्य, प्लीज आत्ता माझ्यासाठी कशाचाच विचार करू नकोस. मी अहिल्या मॅमची आणि तुझ्या फॅमिलीची परवानगी घेतलीये. सो गो अहेड अँड कट द केक. येस. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू डिअर आदित्य. हॅपी बर्थडे टू यू. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.